तर मुंबईमध्ये होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी मनसेकडून नाशिकमध्ये सुद्धा जोरदार तयारी केली गेली आहे। झेंडे, स्टिकर्स आणि बॅनरबाजी करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। मुंबईतील मोर्चामध्ये नाशिकचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील। राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला प्रत्येक कार्यकर्ता आणि जनता मोर्चामध्ये सहभागी होऊन दाद देतील अशी प्रतिक्रिया मनसैनिकांनी दिलेली आहे। नाशिकमधून सुद्धा आता मनसैनिक सगळे सज्ज झालेले आहेत। झेंडे, स्टिकर्स या सगळ्यासह आता हे सगळे मनसैनिक सज्ज आहेत। मुंबईत उद्याच्या दिवशी मतचोरीच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीसह मनसेचे देखील नेते त्या ठिकाणी मोर्चा काढताय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनसेकडनं देखील जोरदार तयारी केली जाते। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर ठिकठिकाणी तालुका स्तरावर देखील याबाबतचं नियोजन करण्यात आलेलं आहे। नेमकं नाशिकमधून कसं या सगळ्या मोर्चामध्ये पाठबळ दिलं जाणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत मनसेचे नेते दिनकर पाटील आहेत। अण्णा, नेमकं काय नियोजन तुम्ही केलेलं आहे? कशा पद्धतीने तुम्ही मुंबईच्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहात? महाविकास आघाडीने या महाराष्ट्रामध्ये जी 96 लाख मतांची चोरी झालेली आहे, जे 96 लाख मतं वाढवलेले आहेत, ते मतदार यादीतून कमी व्हावे तरच येणाऱ्या ज्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका व्हाव्यात। अन्यथा निवडणुका जर मतदार यादीला वेळ लागत असेल तर अजून जसे 4 वर्ष महायुती सरकारने निवडणुका घेतल्या नाही, अजून 1 वर्ष पुढे ढकला, पण या मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणूक घेऊ नये। कारण संविधानामध्ये प्रत्येकाला मतदाराचा हक्क दिला। लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आज हे सर्व पक्ष एकत्र झालेले आहेत। सत्तेसाठी नाही, सत्तेसाठी तर महायुती आहे, भारतीय जनता पार्टीला फक्त सत्ता पाहिजे, मात्र त्यांना जनतेचा एकही प्रश्न सोडवायचा नाही। त्यांना मतचोरीवर जसं आता विधानसभेत ते निवडून आले, या पद्धतीने त्यांना पुढच्या निवडणुका जिंकायच्या आहेत। हे राजसाहेबांनी आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला, देशाला सांगितलेलं आहे। म्हणून हा उद्या ना भूतो ना भविष्य असा मोर्चा होणार आहे। त्यांना माहिती आहे आता महायुतीच्या लोकांना आपण मतं चोरून निवडून आलेलो आहोत, हे आपल्याला काम करावं लागणार आहे। जर ऐकत नसेल तर राजसाहेबांनी सांगितलं तुम्ही निवडणुका कशा घेता बघू आम्ही। म्हणून उद्या आज नाशिक शहर व जिल्ह्यातून प्रत्येक मनसैनिक हा स्वतः तयार झाला आहे। आज आपण तयारी बघितली आहे, सगळे झेंडे, बॅनर्स शहरामध्ये, जिल्ह्यात तुम्ही बघितलं सगळे बॅनर्स लावले। खूप मोठी तयारी, नुसती मनसेच नव्हे तर उबाटा असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, कम्युनिस्ट असेल, शेकाप असतील, सर्व पक्ष एकत्रित येऊन उद्याचा हा मोर्चा भव्य दिवस होणार आहे आणि हजारोच्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मोर्चामध्ये